नमस्कार सगळ्यांना. मी मिसेस पल्लवी निखरे. आजचा मेसेज ऑफ द डे आहे हाऊ टू थिंक पॉझिटिव्हली. अर्थात हा मेसेज मागच्या मेसेजसोबत रिलेटेड आहे. मागच्या मेसेजमध्ये आपण बघितलं होतं की जितके निगेटिव्ह विचार आपण करू तेवढेच निगेटिव्ह गोष्टी आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करू. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला माइंडचं रिसेट करायचं आहे, रिप्रोग्राम आपल्याला आपल्या माइंडचा करायचा आहे. मग आता तो कसा करायचा? त्यासाठी जेव्हा कधी पण आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येईल, नकारात्मक वाक्य जेही आपल्या मनात येईल, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी खूप लठ्ठ आहे, माझ्यासोबत काही चांगलं होतच नाही, हे सगळं माझ्याच नशिबात काय आहे, सो मेनी थिंग्स आर देअर. जे पण काही निगेटिव्ह विचार येतील ना, ते वाक्य आल्याबरोबर लगेच डिलीट 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 किंवा कॅन्सल 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 3दा म्हणणे आणि ताबडतोब त्याच वाक्याचं अपोजिट जे पॉझिटिव्ह वाक्य असेल ते आपल्याला म्हणायचं आहे. तुम्हाला वाटेल की मॅडम एवढंसं केल्याने होऊन जाईल का, आपला स्वभाव बदलेल का? बदलेल, नक्की बदलेल, पण वेळ लागेल, हळूहळू बदलेल. ॲटलिस्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडला सवय होईल पॉझिटिव्ह थिंकिंगची. आणि बघा कसं असते ना, काही गोष्टी ज्या असतात ह्या विश्वासावर चालतात, विदाऊट एनी डाऊट. तुम्ही जर मनात डाऊट ठेवून करत असाल की होईल की नाही होईल, असं होत असते का, एवढ्याशानी होत असते का, स्वभाव बदलतो का एवढ्याशानी, डाऊट मनात असेल तर नाही होईल. पण जर समजा पूर्ण विश्वास ठेवत असाल, बघा ना, काही गोष्टींमध्ये कधी कधी आपल्याला पूर्ण विश्वासानेच काम करावं लागते, 1% सुद्धा तिथे डाऊट नसतो. आता इथे उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा, जर समजा आपण प्रवासाला निघालो आहोत, बसमध्ये बसलो, ट्रेनमध्ये, प्लेनमध्ये, ठीक आहे, आपल्याला माहिती असते का पायलट कोण आहे, ड्रायव्हर कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, त्याचं नाव काय आहे, गाडी व्यवस्थित चालवेन की नाही, ॲक्सिडेंट तर नाही करणार, पहिल्यांदा चालवत तर नसेल ना. एका क्षणाचा काही 1% सुद्धा आपल्या मनात डाऊट नसतो. इव्हन आपल्याला त्याचं नावही माहीत नसते, इव्हन आपण त्याचा चेहरा सुद्धा पाहत नाही. पूर्ण विश्वासाने अगदी बिनधास्त होऊन आपण गाडीमध्ये बसतो, बरोबर आहे, पूर्ण विश्वासाने, विदाऊट एनी काइंड ऑफ डाऊट. तर सेम आपल्याला इथे हेच करायचं आहे, पूर्ण विश्वासाने करा. खरंच सांगते, आयुष्य बदलून जाते. हळूहळू होईल, वेळ लागेल, पण होईल. कारण काय आहे माहिती आहे का, तो वरती बसला आहे, तो म्हणजे आता कोणी त्याला देव म्हणेल, कोणी कुलदैवत म्हणेल, कोणी निसर्ग म्हणेल, कोणी ब्रह्मांड म्हणेल. परंतु एक शक्ती जी आहे, एक शक्ती तर आहे जी हे सगळं काही चालवते आहे, बरोबर, यावर तर सगळ्यांचा विश्वास असेल. आणि तो जो आहे ना, त्याचे 2च काम आहेत. पहिलं तर आहे तथास्तु म्हणणे, आशीर्वाद देणे, आणि दुसरं काम आहे आपल्याला मार्ग दाखवणे. जर आपण निगेटिव्ह विचार करत असू की माझ्याकडे पैसे, मी मुद्दामून पैशांचं उदाहरण याकरिता देते कारण मोस्टली लोकांचा हा प्रॉब्लेम जास्त असतो पैशांचा. त्याच्यामुळे जर आपण म्हणत असू की माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी खूप लठ्ठच आहे, हे माझ्याच सोबत घडते, मला प्रमोशनच मिळत नाही, खूप साऱ्या गोष्टी, तो काय म्हणेल, तो म्हणेल तथास्तु. ठीक आहे बाबा, नाही तुझ्याकडे पैसे तर नाहीच राहणार आहे, ठीक आहे तू लठ्ठ तर आता मग लठ्ठच राहा, तथास्तु, बरोबर. पण जर समजा आपण याच्या अपोजिट वाक्य म्हटलं, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, डिलीट 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 करून अपोजिट वाक्य म्हटलं की ठीक आहे, नाही आहेत पैसे पण येतील, कधी ना कधी माझ्याकडे भरपूर पैसा राहील, मी तेवढा कॅपेबल आहे तेवढे पैसे कमवण्याकरिता, मी एक ना एक दिवस खूप श्रीमंत होईल. पुन्हा तो वरून काय म्हणेल, तथास्तु. त्याला तेच म्हणणं आहे, तथास्तु, आशीर्वादच देणं आहे. तो म्हणेल ठीक आहे, पैसे येणार आहे ना, मग येणारच आहेत, पैसे जाणार कुठे आहेत, तुझे पैसे तुला मिळणारच आहेत, तू फक्त मेहनत कर, ठीक आहे. जर तुम्ही म्हणाल की मी खूप लठ्ठच आहे, तर तो म्हणेल की तथास्तु, ठीक आहे बाई, लठ्ठ आहे तर लठ्ठच आहे. पण जर तुम्ही म्हटलं डिलीट डिलीट डिलीट, मी आता बारीक होते आहे, मला चांगलं आरोग्य मिळत आहे, पुन्हा तो वरून काय म्हणेल, तथास्तु. त्याचं तेच काम आहे, तथास्तु म्हणणं. आता हे आपल्यावर डिपेंड आहे की आपण पॉझिटिव्ह वाक्य म्हणतो आहे की निगेटिव्ह वाक्य म्हणतो आहे, ठीक आहे ना. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे काय आहे, त्याचं आणखीन एक काम असं आहे की आपल्याला मार्ग दाखवणे. असं नाही होणार की मग मॅडम आता आम्ही एका जागेवर बसतो आणि रोज सकाळ संध्याकाळ 24 तास म्हणतो की मला पैसे मिळू दे, मला पैसे मिळू दे, असं नाही होणार. तुम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल, यू हॅव टू टेक ॲक्शन, ओके. आणि मार्ग दाखवण्याचं काम मात्र तो करेल. असं पण होईल की तुम्ही खूप विचार करून राहिले की मला पैसे पाहिजे, मला पॉझिटिव्ह
गोष्टींवर आता तुम्ही शिफ्ट झालात. मला पैसे पाहिजे आहेत, माझ्या आयुष्यात पैसे येणार आहे. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींवर शिफ्ट होता ना, तेव्हाच तो तुम्हाला मार्ग दाखवतो. कुठून तरी एखादा फ्रेंड म्हणेल की अरे त्या ऑफिसमध्ये एक अपॉर्च्युनिटी आहे जॉबची, तू तिथे जाऊन पहा, किंवा आणखीन असं काही घडेल की तुमच्या आयुष्यामध्ये पैसे येतील. ठीक आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. मार्ग दाखवण्याचं काम तो करतो, पण ऍक्शन घेण्याचं काम मात्र तुम्हाला करायचं आहे. पुन्हा दुसरं तेच उदाहरण देते. जर समजा तुम्ही म्हटलं की एका जागेवर बसले आहात आणि मी बारीक होते असं होणार नाही. तो पुन्हा काही ना काही मार्ग दाखवेल. एखादी मैत्रीण येऊन सांगेल की अगं तिकडे झुंबा क्लास नवीनच सुरू झाला आहे, आधी पण ह्या गोष्टी होत्या, आधी पण हे सगळं होतं, पण आपण त्याला त्या दृष्टीने पाहत नव्हतो. आता आपण केअरफुली, अरे हो हे तर मी विचार करतच होती. एखादं फेसबुकवर पेज येईल डाएटचं, तुम्हाला चांगल्या डाएट करिता, तुम्ही विचार हो मी शोधत होती एखादा चांगला डाएट, कारण की मला आता चांगलं बनायचं आहे. म्हणजे असे मार्ग तो तुम्हाला दाखवेल, पण हे सगळं करण्याचं काम मात्र तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामुळे आणि तो मार्ग पुन्हा मी तेच सांगतो, मार्ग कधी दाखवेल जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग कराल. आणि तुम्ही जर निगेटिव्ह थिंकिंग कराल तरी पण तो तथास्तु म्हणणार आहे. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग कराल तरी सुद्धा तो तथास्तु म्हणणार आहे. आणि करून बघायला काय हरकत आहे, नुकसान तर काहीच नाही आहे ना. करून बघायला काय हरकत आहे, बघूया. वेळ लागेल, हळूहळू होईल, पण आपलं सबकॉन्शियस माइंड पर्यंत त्या गोष्टी ज्या आहेत ना त्या झिरपत जातील पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याच्या. आणि लिटरली सांगते, एक वेळ अशी येईल ना की आपण फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग करू, फक्त सकारात्मक विचार करू. आणि पुन्हा तेच, जेवढे सकारात्मक विचार आपण करू तेवढ्या सकारात्मक गोष्टी, चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत जातील. त्याच्यामुळे हळूहळू का होईना विचार करायला सुरुवात करा. डिलीट कॅन्सल करून बघा पूर्ण विश्वासाने, विदाऊट एनी काइंड ऑफ डाऊट. नक्की करा. तर आजचा मेसेज हाच होता. पुढल्या मेसेजमध्ये पुढल्या गुरुवारी भेटूया, ज्याच्यात मी सांगणार आहे, मी जे म्हणत असते की एन्जॉय युअर डे विथ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, त्याच्याबद्दल सांगणार आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, कृतज्ञता का बरं व्यक्त करणं आवश्यक आहे, का बरं आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञता असायला पाहिजे, याच्याबद्दल मी सांगेल. तोपर्यंत बाय एव्हरीवन. अगेन एन्जॉय युअर डे विथ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू व्हेरी मच.